दिवस तिसरा आम्ही चाललोय आता ट्रेकिंग बघा लाईन केवढी हेडिंग टुवर्ड स्वर्ग सारखं बघू रील मध्ये लय छोटं आलोय त्रियोगी नारायण मंदिरला कर चालू. गुड मॉर्निंग गाईज. मॉर्निंग दिवस तिसरा आम्ही चाललोय आता ट्रेकिंगला. आम्ही काल आपण रात्री 9 वाजता पोहोचलो, डिनर केला, डिनर करून झोपलो 11 वाजता झोपलो, 2 वाजता आता उठलोय पहाटे आणि आता चाललोय आम्ही चालत ट्रॅकिंग करायला. आता भेटू आम्ही तुम्हाला ट्रॅक वरती जाताना भेटू. काय काय मजा येते सगळं दाखवतो. माझं टी शर्ट आणि थर्मल माचोचा कुठला माचो बडे आराम से नाचो पेन के नाचो. बाकी काय ना भाई. आणि आपल्याला भावाचे ड्रेसिंग शूज वगैरे पूर्ण तयार आहेत. काय कमी पडते. भेटू पुढे केदारनाथ. निघू नका जाऊया ना आपण, जाऊया लांब ना, पुढे जाऊया ना वरती. आम्ही निघालोय चालत हॉटेल पासून आपण कुठे चाललोय का? चालत कुठपर्यंत जाणार आहे? काय 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 सोनप्रयाग वगैरे चालत जाणार आहे. 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर आहे आणि आता टेम्परेचर आहे 13 डिग्री. आम्ही आता सीतापूर क्रॉस केलंय. ऑलमोस्ट 1 किलोमीटर झाले ते. हा आणि जसं जसं वरती जातो तसं टेम्परेचर कमी होत चालतं. थंडी पडत चालली. आम्ही पूर्ण भिजलो आणि आता टेम्परेचर किती बोलला वरती? 8 होतं ना. केदारनाथ मध्ये 8 डिग्री. 8 डिग्री आणि आता सीतापूर क्रॉस केलं. आता पुढे काय येणार आहे? गौरीकुंडला आपला स्टॉप आहे ना. गौरीकुंडला थांबायचंय आणि तिथून मग आपण पुढे कंटिन्यू करणार. 10 किलोमीटर स्पीड कमी आहे सगळ्यांपेक्षा. मॉडेलची अवस्था कशी होणार आहे काय माहिती. ग्लॅमर आमचा ग्लॅमर हे होणार आहे, सुकणार आहे. मला वाटतं जाईपर्यंत सुकणार आहे ग्लॅमर. कोणाकडून भेटणार? आपल्याकडून भेटणार मला वाटतं. मेकअप उतरेल पूर्ण. नुसत्या गाड्या येतात, नुसत्या गाड्या. तरी जरासा उजेड आला कारण की दुकानं वगैरे आहेत आजूबाजूला. पण पार्किंग खूप आहे. पार्किंगचं पण खूप झोल आहे. छोटे छोटे रस्ते ते बघा, एवढी रस्ते ते. एकदा ट्रॅफिक लागली, एक जाम झालं तर पुन्हा जाम होत. नुसते हॉर्न होतात साईडला उभे तर. भेटू आपण कुठे? गौरीकुंडला. गौरीकुंड पोहोचलो म्हणजे सीतापूर क्रॉस केला. गौरीकुंडला भेटू. अजून वेळ आहे, 2 किलोमीटर आहे वाटतं. आम्ही आता कुठल्या पॉइंटला आहे ते मला पण नाही माहिती, पण राहुलला माहिती. राहुलला सांगेल. बोला. सोनप्रयागला पोहोचलोय. सोनप्रयाग क्रॉस केले आपण. गौरीकुंडसाठी निघालो आपण. तिथून गाडी करून गौरीकुंड. जस्ट उतरलो आम्ही गाडीतून. ट्रॅव्हलर्स मधून. किती लाईन आहे मोठी. हा 1 वे. आम्ही पोहोचलोय ज्याप्रमाणे मगाशी बोललो आपण गौरीकुंडला पोहोचणार आहे. आम्ही गौरीकुंडला पोहोचलेलो आहे आता मस्तपैकी. पुढचा प्रवास आपला गौरीकुंडला मस्त पोहोचलो. वॉटरफॉल इकडेच आहे का? वॉटरफॉल सगळ्यांना दाखवायची गरज काय? सगळ्यांना कानात पडलेला. हेडिंग टुवर्ड स्वर्ग. आता आम्ही थोड्या वेळात 2 तासामध्ये जरा इथे गर्दी दिसते मला. काय काहीतरी आहे मार्केट. गौरीकुंड आले. भेटू नंतर. पुढे जाऊन भेटू. केदारनाथ फक्त 10 किलोमीटर दूर आहे. आपण किती लवकर आलो बाई. 1 तासापर्यंत रस्त्यापर्यंत बाय. पण घोडेवाले आपले खूप चाहिए. काय इकडे कसं माहिती का? इकडे 10 किलोमीटर दिसतंय पण ते खूप जास्त हे आहे. फिरून असेल ना. पण घोड्यांचा एकच हॉल्ट असतो. पण 4 तासात पोहोचू ना आपण. आता इथून ते बोलले निघालो तर 1.5 तासात पोहोचून जाऊ. 1.5 तासात पोहोचू. आपण दर्शन घेऊन लगेच वरती जाऊ भैरवनाथ. 6:15 चालू केलेला. आता 10 किलोमीटर राहिलंय. 10 किलोमीटर लास्टला टायमिंग वगैरे सांगतो. किती मिनिटात पोहोचलो आम्ही, किती तासात पोहोचलो. मिनिटात पण सांगतो. सेकंदात किलोमीटर आम्ही 1 तासात कव्हर केलं. 1 तासच झालाय. किती वाजता आपण बसलो. आणि टाइम बघा 28 किलोमीटर आहे. जिथून आम्ही चालू केलेलं तिथून 28 किलोमीटर. आता बघा 7:40 झाली. तुम्हाला टाइम पण दाखवतोय. 6:15 आम्ही घोड्यावर सर्व बसलेलो.
आता अर्धा नाही मी halt आहे, 6 halt वाजता नंतर बसलेली, दीड तासात मला पोहोचणार आठवतंय बोलले कारण असे. आमचा घोडा पुढे होता. जस्ट उतरलो घोड्यावरून स्वर्ग बघायला आम्हाला. इथून 2 किलोमीटर बाकी आहे केदारनाथ. सगळे एकसाथ बोलतात, बोलून घे. आता उतरलो इथून 2 किलोमीटरवर केदारनाथ मंदिर आहे, तिकडून पुढे 2.5 किलोमीटर आहे भैरवनाथ. आधी केदारनाथ नंतर भैरवनाथ, अजून 5-6 तास लागतील आपले टोटल नंतर मग उतरायला सुरुवात. ट्रॅकिंग आहे अजून वेळ आहे, खूप सारा कॉन्टेंट अजून येणार. माणूस लेट आलाय, आमचा माणूस लेट आलाय जरा. आणि हा मला कृपा करा, मी पुढच्या घोड्यावर नाही बसणार. घोडीवर बस. अजून 2 किलोमीटर चालायचं भाई आपल्याला. घोड्याने गिरायको. कुठं जायचं पहिला? पैसे गेले घोडावाल्याला, किती वाटतात, कसे वाटतात? 500 गेले ना? 500 तुझे आता. हा आता 500 गेले. 700 घ्या, 700 तुम्ही द्या. खाणे गेले. खाना खाणे. इथे आमच्याकडून जेवायला नाही मागितले, इथे जेवायला इथे नाश्ता करायला. आमच्याकडून नाही मागितले, त्यांचे 700 घेतले. लोकने खाना खाया सीधा. काकाने दिले पैसे. हा काकाने दिले. अरे यांच्याकडून पण पैसे घेतले खायचे. खायचे नाश्ता. आपल्याकडून पण नाही घेतले त्यांनी. आपल्याकडून नाही घेतले, आपल्याला काय बोलले पण नाही ते. अरे ते पोरं होती बाईक. बघितलं असं असतं, काय काय जण घेतात, काय काय जण नाही घेत. म्हणून आमच्या बरोबर राहा, दुसऱ्या बरोबर नका जाऊ. भाऊनं मंदिर दिसलं, आता व्ह्यू चांगला आहे. पण मी आलोय बॅक टू बेसिक. हे बघा परत आम्ही 5 मिनिटं बॅग घेतली, बोलतो मान दुखतो म्हणून परत आलो. पण काय वाटतं ह्या स्टीलने आपण चढायला सुरुवात केली असती, चढलो असतो का? 4 दिवस नक्की लागले असते चढायला. पाऊल असं सगळ्यांना. अरे असा दम लागतोय, दम लागतो. ऑक्सिजन नाही ना भाई, ऑक्सिजन हळू चालतो तरी दम लागतो. अफवायला होतं. थंडी आहे वरती आहे, पण एवढं वाटत नाही आपण चालतोय म्हणून. 2 जण आहे, छोटी पोरं आमच्याकडे. एक अम्माई आणि एक माझी आत्या. कुठे गेली? हळूहळू येते, दम लागतं आम्हाला, दम लागतं तिचा विचार करा. हो, गर्दी बघा, गर्दी बघा, लाईन केवढी. फक्त प्रवेशालाच गर्दी आहे, दर्शनाला म्हणजे दर्शनाला गर्दी आहे, अशी नॉर्मली गर्दी नाही. आमची पुरं इथे उभे, तिथे उभे, तिथे दर्शनालाच गर्दी, अशी नॉर्मली गर्दी नाही. आणि 12 ते 2 दर्शन बंद आहे, कारण आरती वगैरे चालू आहे. मला वाटतं आमचं दर्शन होईल 5-6 वाजेपर्यंत. 5-6 वाजेपर्यंत आमचं दर्शन होईल कदाचित. आणि जमलं तर आम्ही हे पण करू, भैरवनाथ. जरा वरती आहे, पण बघू जमलं तर करू. कारण पुढे जाऊन उतरायचं पण आहे, खूप काय करायचं आहे. पुढे लोकेशन खूप आहेत. आणि तुम्हाला माझ्या पाठी काहीतरी चांगलंच दिसत असेल, कारण 12 नंतर पाऊस पडला, 12 नंतर उजेड आला तर ग्लेशियर दिसतोय. टॅक्सी वाटतं आणि रिअलमध्ये टॅक्सी वाटतं. ढगं कारण की बाजूला झाली तेव्हा ग्लेशियर दिसायला लागले. बघा आणि एन्जॉय करा. दाखवतो तुम्हाला, बघा आणि एन्जॉय करा. झालं दर्शन. बस झालं. एक नंबर. फोटोज पण काढले, सगळे मस्त आले, मस्त आले. व्हिडिओ मस्त काढले मी. तुम्हाला काही दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ भेटतील बघायला. आम्ही आता चाललोय पाठी हे बघायला, काय भीमशिला बघायला चाललोय. बघितली तिकडे तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो कसं काय. भैरवनाथला चाललोय आता. माझी चार्जिंग कमी आहे, जेवढं होईल तेवढं शूट करतो. आता आम्ही चाललोय भीमशिलाला पाठीमागे, आणि तिकडे तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो, सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊन कसे काय आहेत. चला. मस्त वाटतं. हर महादेव.
ठीक आहे व्ह्यू पण चांगला आहे. पाठी मंदिर पण आहे. तांबरे पाहिजे पण आहे. दिवशीला आहे आणि पाठी लुक पण चांगला आहे. मेन हे दर्शन झालं. मेन झालं फायनली आम्ही एवढी मेहनतीच्या नंतर हातपाय जोडून सर्वांना करून आम्ही फायनली इकडे पोहोचलो आणि हा आपली वर्दीत आहे. दर्शन बिर्शन मस्त झालं. आमची पूर्ण देवस्थाच्या 5-10 सेकंदच असतं पण लाईनीत उभं राहिलं. आम्ही लाईनीत शिस्तीत आलो. भांडलो ते तुम्हाला दाखवू नाही शकत आम्ही. म्हणून पूर्ण लाईन 6 तास टेन्शन दूर निघतोय. पोचलो. दर्शन घेतलं. मस्त वाटलंय. आता खाली फोटो टाकू आणि तुम्हाला इन्स्टावर भेटेल सगळं. दर्शन एवढं मस्त झालं ना, तुला काय बोलू किती मस्त झालं. खाली जाऊन एकदम म्हणजे एकदम जे रील मध्ये बघायचो, जे टीव्ही बघायचो ते ऍक्च्युअली रील बघितलं. पण रील आणि रिअल मध्ये खूप फरक रील आहे. आणि रिअल मध्ये तुमचा जो रिअल लाईफ एक्सपिरियन्स असेल ना, तोच शेवटचा एक्सपिरियन्स असेल. रील मध्ये माणसं काही दाखवतात. 15 तारखेला काय दाखवत होतं आणि आज आम्ही 17 तारखेला इकडे न्यूज वाले रील वाले काही पसरवतात. त्याच्यावर काही दाखवतात. बिंदास या बिंदास एक्सप्लोर करा. मस्त वाटते. मस्त अनुभव मस्त आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे. सारखं बघूच वाटतं. रील मध्ये लय छोटं दिसतं. खूप मोठं. आणि हितपर्यंत येण्यासाठी एकच गोष्ट करायला लागेल. पैसा कमवा. पैशाशिवाय येणार नाही कोण एवढ्या वरती. आणि इथे सगळ्या गोष्टी महागत. 20 रुपयाची पाण्याची बॉटल 100 रुपये. काय पद्धत आहे. त्याला 200ची नोट दिली. मला वाटतं 70-80 रुपये बोलतो. तो बोलतो 100 रुपये घे आणि जावा. तू मान्य करतो पैशाशिवाय इथं पोहोचणार नाही माणूस. शपथ. मेहनत करा. पैसे कमवा आणि या इथे. आणि ह्याच्यासोबत हे पण भेटेल. याचा नादच नाही. याला बघायला बघूनच वाटते सारखं काही नाहीये की भाई तुम्ही पैसे जेवढं बघावं तेवढं कम आहे. सर्व काही कमावलात हा. तरी तुम्हाला तुमचे मोठे भाऊ बहीण आहे तरी तुम्ही त्यांच्या बरोबर येऊ शकता आणि सर्व काही करू शकता. कोणी कोणाला कधी फक्त तुम्हाला बोलावाची देर. ज्या दिवशी तुमचा बोलावा असेल तुम्ही कधी फक्त टाइम काढा. बोलू नका की बाबाचं हे नाही आलं, मला बुडावणं आला नाही. बाबा टाइम काढा लागतो. एवढंच करा. जरा कष्ट आहेत. लाईनीत उभं राहायला. लाईन उभं करायला लागतं. लाईनीत उभं राहायला लागतंय. थोडं सगळी मेहनत करायला लागते. कष्ट आहेत पोचायपर्यंत. पण एक्सपिरियन्स मस्त आहे. 10 सेकंदाचा एक्सपिरियन्स आहे पण मस्त आहे. पाय पडायला सगळं सर्व मस्त झालंय. नक्की झालंय. कसं वाटलं? मला पुढे बॉडी ठोकत होतं. ह्याला इकडे येऊन पुन्हा बॉडी रिलॅक्स झाली. रिलॅक्स झाली. बॉडी मस्त झाली. सगळ्यांना शांत वाटतं. मस्त वाटतं. शांत वाटतं इकडे. सगळ्यांचा पाय दुखणं सगळं थांबलंय. सगळं शांत हा ना. सगळं शांत झालंय. आता आम्हाला अजून एकदा तरी बोलले ना की तुम्ही लाईन मध्ये नका लावू, डायरेक्ट दर्शन घ्या. आम्ही एकदा काय 100चं दर्शन घ्यायला रेडी. हा पण मस्त एक्सपिरियन्स मस्त आहे. कुठे जाते तू? एकदा तरी या केदारनाथला. तुझ्याकडे तर जेवढं बघावं तेवढं. मी 10वीला जेव्हा व्हिडिओ बघितली पहिला केदारनाथची तेव्हा इमॅजिन केलेलं स्वतःला की मी इथे एक दिवस जाणार. आणि फायनली मी इथे आहे. केवढं मस्त वाटतं यार. किती वेळा बोलू. या एकदा तरी या. एक्सपिरियन्स करा. आणि हे तर मेहनत आहे. परत सारखं हा दाखवतो. या एकदा तरी एक्सपिरियन्स करा. आणि आता आम्ही चाललोय भैरवनाथला 1 तासात उतरायचं चढून. बघू आता कसं आहे तिकडे. आम्ही निघालोय भैरवनाथ मंदिरकडे. वरती जरासं अजून वरती. दमजाम लागतं. आता थंडी डोकं धरलंय माझं पण मी टोपी घातली. थंडी जाम वाढली. आता संध्याकाळ झाली ना. पावणे 7ला 10 मिनिट आहेत. 7 वाजता आरती होईल. 7 वाजता आरती होईल केदारनाथ मंदिरात. आता चढतोय. बॅटरी पण कमी आहे फोनला. जेवढं होईल तेवढं ट्राय करेल. नंतर डायरेक्ट बॅटरी संपल्यावर डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटेल. कारण की आम्ही थकलो पण आहे आणि डायरेक्ट चालतच उतरणार आहे. त्याचं काय शूट करायला भेटलं दुसऱ्यांच्या फोनमधून करेल. क्लिप घेऊन टाकेल कारण दम लागतो. पण मजा येते. व्ह्यू लय भारी दिसतोय का. कडक. आणि हा वरती पण आहे. काय आम्ही आता वरतीच चाललोय. अजून वरती जायचंय. जसं वरती जातो तसं अजून थंडी वाढते. दम वाढत चालले. ऑक्सिजन लेवल कमी होतो ना. पण मस्त मजा वाटते. मजा येईल. उतरू आम्ही आरतीपर्यंत. आरती भेटेल मला वाटतं परत. बघू आता. पण मजा येते. डोकं दुखतंय तरी मजा येते. व्लॉग बघायला मजा येईल.
आणि या फोनवर एवढं प्रेम येतंय ना, काय क्लिअरिटी येते, काय व्ह्यू येतोय. दम पण जास्त लागतो मला. बोलतो का मी पोचल्यावर जरासं तुला, बोलल्यावर जरासं तुला पोचल्यावर तुम्हाला व्ह्यू हे दाखवतो, टेम्पल वगैरे माहिती कसं आहे, काय कसं आहे दाखवतो तुम्हाला. हापापलोय दम लागला, ऑक्सिजन कमी होत आहे. भेटतो वरती टॉपला, व्ह्यू दिसला तर व्ह्यू पण दाखवतो. त्या तोपर्यंत कनेक्ट राहा हृदयाशी. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, परत दाखवतो नडा. हालत बघा माझी 300 मीटर मध्ये हे झाली आहे. 40 किलोमीटर काय होणार आहे माझं. हा आणि माणूस बघा एवढीशी चढली, थकले, थकली, तो पण दमलाय. आपला व्ह्यू बघू शकता, दिसतंय पाठी. मी तेच दाखवतोय, इथे आल्यापासून तेच दाखवतोय. मला एवढं आवडतंय ना, सारखं बघूच वाटतंय. ते लय भारी आहे. चला थांबू नका, उतरायचं आपल्याला हळूहळू. चला. आणि ह्याला काय बोलला तो, काय आहे संसार, प्रत्येका संसार विष पूर्ण करण्यासाठी असे बांधतात हे लोक. अरे विष पूर्ण करण्यासाठी असं ठेवून जातात. हे बघा हे असं, अरे ते ठेवून जातात त्यांच्या इच्छेने. हा फालतू माणूस रे हा. बरोबर. कशाला पाडतोय तू, स्वतःची विष लाव ना काहीतरी दगडांनी. सोड बाई. आणि सांग पण काय विष मागितली, दुसऱ्यांची पाडलेली का लावतोय. अरे काय माणूस आहे रे. तिकडी दगडी दिसत नाहीत का, मंद मंद मंद. दमून 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 पोचलो आम्ही शेवटी. पोचलो आम्ही. दमाचा आवाज आहे का. मेरा भी ले लो यार. खूप दमलो. सॉरी गाईज. हो सिनेमॅटिक भेटतात का. हा वरती जायला भेटते बाई बघा. जस्ट आम्ही दर्शन झालं. कुठलं आहे भैरवनाथ, सॉरी भैरवनाथचं दर्शन झालं. आणि उतरतोय, केलेलं आहे. आणि आता मी उतरतोय आणि डायरेक्ट हॉटेलला उतरून डायरेक्ट नॉनस्टॉप. हॉटेलला अरे काहीतरी पाठवून होता त्या ब्लॉग मध्ये टाकून. नॉनस्टॉप हॉटेलला उतरून मॅगी खायची ना आपल्याला, थांबून काहीतरी खाऊ आणि नंतर उतरू. बनवायची कुठे बनवायची. उतरतोय, उतरून जास्त काय दाखवणार डायरेक्ट, कारण की काळू इथे लाईटी नाही जास्त, व्हिडिओ चांगला येणारच नाही. तर उतरण्याचं काय जास्त दाखवणार नाही. डायरेक्ट हॉटेलला पोहोचल्यावर बोलतो. कुठे थांबलो तर लाईट वगैरे असलं तर बोलतो, नाही तर डायरेक्ट हॉटेलला भेटतो. कारण की दमलोय, डोकं वगैरे दुखतंय, सगळे शांतपणे एकाच नॉनस्टॉप जाणार आहे हळूहळू हळूहळू. तर भेटतो हॉटेलला गेल्यावर. याद रहना. बोल बोल काय बोलायचं. आता मी उतरू शकते. बोर केलं हिनी. भेटू आपण पुन्हा हॉटेलमध्ये भेटतो आता उतरल्यावर, कारण की बॅटरीच नाही फोनला. एवढी इज्जत दिली ना फोननी, सगळ्यांनी फोटो काढलेत, खूप प्रेम आलंय. आणि एवढा क्लायमेट सुंदर आहे ना, एवढा क्लायमेट वन्स इन अ लाईफ टाइम तुम्ही केदारनाथ विजिट केलंच पाहिजे खरंच. आणि केदारनाथ विजिट करा. आणि फोनची बॅटरी आणि हे पण आणा. तिकडे जन्नत तर आहे, मी त्यांना किती वेळा दाखवली जन्नत. अजून एकदा बघायची नाही बघू शकत, कारण की ढग आले ताडे. तर परत दाखवली असती जन्नत, किती वेळा दाखवू. बघूच वाटते सारखं. तसं बाटचं दिसत असेल तुम्हाला, दिसत असेल. भेटू हॉटेलला पोहोचला. हे माझी चार्जिंग खातील सगळे. चला बाय बाय, भेटू हॉटेलला पोहोचलो. गुड मॉर्निंग म्हणजे गुड आफ्टरनून. 3:30 झालेत. आम्ही सकाळी 5 वाजता पोहोचलो. रात्री 8 वाजता निघालो, सकाळी 5 वाजता पोहोचलो. सगळ्यांची हालत बेकार आहे. सगळ्यांचे पाय वगैरे जाम झालेले, सगळे जाम झालेले. एकाचे पाय जाम झालेले, एकाच पाय मुरगळला. एकदम स्पीड सगळ्यांचे स्लो झालेले, सगळ्यांचे पाय बी सगळं जाम वगैरे होऊन मग हळूहळू येऊन काल ब्लॉग करायला भेटला नाही, कारण की चार्जिंगच नाही कोणाच्या फोनला. तर सगळ्यांचे चेहरे दाखवले असते. आता सगळे फ्रेश झाले, सगळे 6 वाजेपर्यंत झोपले.
आता उठलेत सगळे फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करू. आता लंचला जायचंय. तिकडून मग पुढचा प्लॅन आहे त्रियोगी नारायण मंदिरला जायचं. शंकर पार्वतीचं विवाह असतं तिकडे जायचंय. आजचं तेवढंच आहे प्लॅन. आज आरामच आहे कारण की सगळे जमलेत. आता सगळे रिलॅक्स वाटतं, फील वाटतं. आम्ही ओरडून लाईन पुढे ढकलल्या तेव्हा एका तासात दर्शन झालं नाही तर झालंच नसतं दर्शन. भांडून दर्शन केलं आणि दर्शन जे झालंय एक नंबर. सगळं मंदिराच्या आतमध्ये गेलो काय सुरूचे हे नाही मॅनेजमेंटचं पण बाहेर सगळा इश्यू आहे. कोणाला काय विचारलं कोण उत्तर देत नाही, पोलिसांना काय विचारलं कोण उत्तर देत नाही, कोण भाव देत नाही. काय करायचं मॅनेजमेंटला सगळे वाईट लागले सगळे. आणि ते मॅनेजमेंटमुळे साथ देतं ना जमतात. रस्ता नीट नाही कायच नाही नीट. फक्त वरती गेलं बरं वाटतं बस, बाकी कायच नाही मॅनेजमेंटचं. इथून उतरलं तिकडे 1 किलोमीटर झालं तर इकडून उतरलं तिकडे 1 किलोमीटर झालं. तुमचं चालणंच आहे बाकी कायच नाही. मी जस्ट आलोय त्रियोगी नारायण मंदिरला जिथे शंकर पार्वतीचं विवाह झाला. आणि आरती वगैरे आमची पूजा आरती वगैरे पूजा छान झाली. लग्न केलं आता राहुलने. सगळं झालेलं. आणि हे बघा मंदिर मस्त मंदिर आहे. साधा सोपं एकदम सिम्पल असं. सगळे व्हिडिओ वगैरे आमची जस्ट पूजा झाली. आता आम्ही फोटो काढतोय पण मस्त आहे. वाजले किती पाहुणे ना आमचं झालं 8:30 पर्यंत 8:15 पर्यंत दर्शन झालं. आता सगळे फोटो काढ. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना एकदम मस्त. भगवान शंकर माता पार्वती का शादी हुआ त्रेता युग में. कसं वाटलं दर्शन? हे जे मंदिर होतं ना त्रियोगी नारायण मंदिर, या मंदिरामध्ये असं आहे की या मंदिरात शंकर पार्वती यांचं लग्न झालेलं. आणि आम्ही आता एक पूजा केली. त्यामध्ये भीमशिला असते. भीमशिला म्हणजे काय, जिथं जेव्हा पार्वतीचं कन्यादान झालं त्याची आम्ही पूजा केली. आणि त्यामुळे मला असं हा लुक झालेला आहे. मस्त लुक झाला. मस्त लुक झाला आहे छान पैकी. आमचं पण टिक्का वगैरे मस्त पूजा झाली. पाऊस जोरात पडतोय. माझा फोन कॅपेबल भिजतोय फोन. वॉटरप्रूफ आहे. पैसे उगत दिले तेवढे. इज्जत आहे पण फोनला इज्जत आहे. थांब जोरात पाऊस आलाय. भेटतो नंतर हॉटेलमध्ये भेटतो डायरेक्ट. पोचलो आम्ही घरी, हॉटेलला. सॉरी घरी नाही. आणि आताचा हा पार्ट होता केदारनाथ. तू कुठपर्यंत होता रे? केदारनाथ ते नाही त्रियोगी नारायण मंदिर. आणि ह्या भागाचं एंडिंग करणार आहे आपला हा मीर भाऊ. आमची केदारनाथची ट्रिप संपली. आता आम्ही तुम्हाला उद्या नवीन जर्नी मध्ये भेटू. बद्रीनाथचा दुसरा ब्लॉग भेटेल तुम्हाला. तो पण भेटेल चांगला प्लॅन में कुछ तो चेंज आहे. उद्या आय थिंक यांना आपण सकाळी 6 वाजता करणार आहे. त्यांना गुप्तकाशी करणार आहे. गुप्तकाशी करून अरे उद्या तर नको सांगू. हा एंडिंग करायचा आहे. हा एंडिंग करायचं हा मग आता हे सगळं संपलेलं आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. बाय 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 बोला. बोले हू बोले सोडा. बाय बाय.